आज छत्रपती संभाजीनगर शहराचा महापौर ठरणार आहे आणि कोण महापौर असणार आहे तर आपल्यासोबत आहे समीर राजूरकर। आज महापौरपद त्यांच्याकडे येणार आहे। भाजपला या ठिकाणी 57 जागा मिळालेल्या आहेत आणि सोबत शिवसेना असणार आहे। भाऊ, महापौर पदाची आज तुमची निवड होणार आहे, सभागृहात तुम्ही जाणार आहात। खरं तर तुम्ही अनेक वेळा सभागृहात गेलात, परंतु यावेळेस थोडं महापौर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी सभागृहात जाणार नाही असं तुम्ही मनचं ठरवलं होतं, पण आज प्रवेश होणार आहे। काय भावना आहेत? नाही, असं काही ठरवलेलं नव्हतं। सर्वप्रथम तर मला निवडणूकच लढायची नव्हती, पण जो पार्टीचा आदेश आहे, मी पार्टीचा कार्यकर्ता आहे। मला कार्यकर्ता म्हणून पार्टीने गेल्या 30 वर्षात ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या, जिथं आपण आज उभं होतो त्या वॉर्डाचा मी युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो, इथपासूनच्या सगळ्या जबाबदाऱ्या ज्या माझ्या कडून जेवढ्या शक्य होतील तेवढा मी पूर्ण करायचा प्रामाणिकतेनं प्रयत्न केलेला आहे। परंतु आज महापौर पदाची निवड होताना तुमच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे की एमआयएमनं पण त्यांचा उमेदवार दिलेला आहे, वंचितनं पण दिलेला आहे। नाही, आव्हान म्हणता येणार नाही त्याला संख्याबळानुसार, परंतु माझं असं म्हणणं आहे की आमचे जवळपास भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोघांचे मिळून 70 नगरसेवक आज सभागृहात आहेत आणि आम्हाला या शहरातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला आणि पूर्ण बहुमत दिलेलं आहे। त्याच्यामुळं आम्ही तिथं सभागृहाच्या बाबतीतली फार 70 लोकांची काही चिंता नाही मला, एमआयएमची तर बिलकुलच नाही। सर्वात मोठा विषय आहे की या शहराच्या विकासासंदर्भात, विकासावर तुम्ही निवडणूक लढवली। या शहराचे रस्त्याचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छतेचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न तुमच्यापुढे असणार आहेत। कसे सोडवणार आहात हे? नाही, मला स्वतःला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी त्यांच्या टॉक शोमध्ये सांगितलं होतं की या महानगरपालिकेची इमेज बदलायची आहे आणि आम्ही सर्वजण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आणि शिवसेनेचे पण नगरसेवक आम्ही ती माननीय मुख्यमंत्र्यांनी जो जनतेला विश्वास दिला होता आणि जनतेने त्यांच्या विश्वासावर भारतीय जनता पार्टीवरला जे मतदान केलं होतं, आम्ही ते इमेज बदलायचं काम नक्की करू। मोठी महापालिका असताना राज्यामध्ये खूप मागे पडलेली ही महापालिका असं बोललं जातं आहे। विकास नाही, सुरक्षा नाही, अनेक प्रश्न आहेत। गंभीर मुद्दा आहे तो सुरक्षेचा, त्यावर कशी लक्ष देणार? नाही, मुळात मला असं वाटतं की सुरक्षेच्या मुद्द्यामध्ये पोलिसांशी महापालिकेचं एक व्यवस्थित कोऑर्डिनेशन असलं पाहिजे आणि त्या कोऑर्डिनेशननी ती सुरक्षा वाढत जाईल। तुम्ही कितीही CCTV कॅमेऱ्यामध्ये घेतले तर खूप छोटे रस्ते काही घेता येत नसतात, मोठे रस्ते घेता येतात, त्याची कंट्रोल रूम असतं। तर माझं असं मत आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू की या शहराचं पोलीस प्रशासन आणि महापालिका या दोघांचा मेळ करून या शहरातली सुरक्षा, त्याचबरोबर या शहरातल्या जे तरुण पिढी आहे तिला नशेखोरीपासून वाचवणे, या सगळ्या विषयात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही युती काम करेल। उद्योगाच्या दृष्टीने मोठं शहर आहे, अनेक उद्योग येत आहेत, अनेक MIDC आपल्याकडे स्थापन झाले, त्याच्याकडे कसं लक्ष देणार आहात? नाही, असं आहे की आम्ही जे वारंवार भारतीय जनता पार्टी बोलते, माननीय मुख्यमंत्री बोलत आहेत, कॅबिनेट मंत्री अतुल सावे पण बोलत आहेत, प्रदेशाध्यक्ष बोलत आहेत, आमचे रवींद्र चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब बोलत आहेत की या शहराच्या आजूबाजूला ऑरेक, DMIC प्रचंड वेगानं इथं नवीन टोयोटासारख्या कंपन्या येत आहेत। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी महायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांनी या भागामध्ये प्रचंड कंपन्यांची आज MOU साईन झालेले आहेत। तर त्याच्यासाठी ह्या शहराच्या इन्फ्रास्ट्रक्चरची तयारी करणं हेच महापालिकेसमोर सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि तेच आव्हान आमच्यासमोर सुद्धा आहे। सर्वात मोठा रस्त्याचा प्रश्न आहे। रस्ते रुंद होणे गरजेचं आहे, अनेक ठिकाणी ब्रिजेस होणे गरजेचं आहे। असं प्लॅन आहे का तुमच्याकडे काय? माझं त्याच्यामध्ये व्यक्तिगत मत आहे, अजून तर त्याच्यात मी त्या बैठका घेतलेल्या नाही आहेत त्या विभागाच्या, पण माझं एक व्यक्तिगत मत आहे की रस्ते मोठे करत असताना आपण सामोपचारानं सगळं ते केलं पाहिजे। त्याचबरोबर सामोपचारानं करताना सुद्धा कॉम्पेन्सेशनची एक मोठी अडचण येते, महापालिकेची आर्थिक परिस्थिती बघता कॉम्पेन्सेशनची अडचण येते, त्याच्यामधला मार्ग काढून रस्ते तर मोठे DP प्रमाणे रस्ते झाले पाहिजे या मताचा मी आहे। रस्ते मोठे झाल्याशिवाय आणि हायटाईट बिल्डिंग झाल्याशिवाय शहर मोठं होत नसतं। पण मी स्वतः दोन भारतीय जनता पार्टींनी जो त्यांच्या जाहीरनाम्यात दिलेला शब्द आहे, 2 विषयात आम्ही अतिशय काटेकोरपणे काम करणार। एक पाण्याचा विषय आणि दुसरा या शहराला पासून मुक्त करायचा, कचऱ्याची सिस्टीम लागायची। महापालिकेच्या प्रशासनाने सुद्धा त्यांचं काम व्यवस्थित केलं पाहिजे आणि जनतेनं सुद्धा त्यांना सहकार्य केलं पाहिजे, कारण की कचऱ्याचं काम आपण इंदोर पाहिलं, अहमदाबाद पाहिलं, तर लोकसहभागातून हे काम उभं करायचं आमच्या मनात मानस आहे।
दुसरा एक विषय आहे पंतप्रधान आवास योजनेचा. प्रत्येकाला हक्काचं घर भेटलं पाहिजे असा प्रयत्न तुम्ही करणार आहात का? कारण ती प्रक्रिया अजूनही असे स्पष्ट दिसत नाही की कुणाला घर भेटेल म्हणून. नाही नाही, असं नाही आहे काही. ती प्रक्रिया पुढं चाललेली आहे. मी जेवढी माहिती घेतली, पण आत्ता मी त्याच्यातली पूर्ण माहिती घेतली नाही. पण माननीय पंतप्रधान आवास योजना जी आहे तिच्या बऱ्यापैकी ॲक्विजिशन झालेले आहेत, कुठं टेंडर झालेले आहेत, कुठं घरं चालू आहेत. तर आता त्या पूर्ण विषयाचा मी एकदा गंभीरपणे त्याची एक बैठक घेणार आहे आणि ती बैठक घेतल्यानंतर आपल्याशी मला बोलता येईल त्याच्यावरती. नक्कीच हे होते समीर राजूरकर. आज ते महापौर पदाची शपथ घेणार आहेत आणि सभागृहात शहराचा विकास कसा करायचा यावर ते नजर ठेवून असणार आहेत. सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो कचऱ्याचा आहे, रस्त्याचा आहे, यावरही लक्ष केंद्रित करणार असल्याचं समीर राजूरकर यांनी म्हटले. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.